हाय गायस, कशी आहात तुम्ही सगळी? आम्ही हा बरी आणि तुम्ही बरी आहा म्हणून आम्ही सजमत आहोत. आयज आम्ही तुमकां बऱ्यांतली बरी रेसिपी घेवन येयल्या आणि हो डिश आमच्या गोंयान कसलेंच फंक्शन जायना हो डिश ना जालें. तुम्ही गॅस करचे. हय, तुम्ही सारखे गॅस केले. आयज आम्ही घेवन येता स्टीव आणि स्टीव करपाक आमकां ह्यो सगळे इंग्रेडियंट्स जाय. आणि पहिले म्हणल्यार आमकां जाय बीफ. आमी घेतला 300 ग्राम बीफ, 300 ग्राम पोर्क, 2 ऑनियन बारीक फायनली चॉप्ड, 150 ग्राम कॅरट्स, 150 ग्राम ग्रीन पीस आणि 150 ग्राम मेकोरोनी घातले आमी. ह्यो मागीर आमी बॉयल करपाची. 1 टोमॅटो, 2 चिलीज, 10 कलाफ्रां, 10 पेपरकॉर्न्स आणि धाकटोच पीस सिनमन, 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट आणि हाफ अ कप रेशाद मसाला. आता तुम्ही म्हणटली आम्ही रेशाद मसाला कित्याक घेतला हितून. रेशाद मसालान जो टेस्ट तुमकां मेळटलो तो एकदम बरो आसतलो आणि तुम्ही हो ट्राय करात. एक बटाटे घेवपाचो, क्यूब मारपाचे, ऑयल आणि सॉल्ट. आता आमी उदक घेतला आणि हे उदक आमचें तापलां. फर्स्ट आमी मेकोरोनी बॉयल करूया. हे उदकान घालया आणि ऑलमोस्ट 70% आमी हे बॉयल करूया. आता आमचे हे रेडी जाले. आमी इल्लें हे तेल घालपाचें. 80% आमचे मेकोरोनी बॉयल जाले पळय. तितून आमी तेल घालपाचें आणि सॉल्ट घालपाचें, मीठ, आणि मिक्स करपाचें आणि मातशें 1-2 मिनटां ते शिजोवपाचें आणि मागीर ते स्ट्रेनर घालून स्ट्रेन करपाचें. उदक भायर उडोवपाचें ना, कित्याक हेच उदकान आमी मागीर उरलेले आमचे वेजिटेबल बॉयल करतली. आतां आमी त्याच उदकान कॅरट घालपाचें आणि बॉयल करपाचें. आता आमचे कॅरट हाफ डन झाले. ह्याच उदकान आमी घालपाचे पोटॅटो क्यूब. आता आमचे पोटॅटो आणि कॅरट ऑलमोस्ट जावंक येयल्या. सो आता आमी घालया ग्रीन पीस. हे आमी फ्रोझन ग्रीन पीस यूज केल्या, त्या कारण आमी ह्या टायमार घालता आणि ते मातशे शिजोवपाचे आणि मागीर हे काडून कुशीन दवरपाचे. आता आमचे सगळे वेजिटेबल बॉयल झाले आणि आम्ही तांकां उदकांतले काढून हे स्ट्रेन केला. आता आमी हांगा कायल घेतल्या. तेतून आमी इल्लें तेल घालया आणि तेतून आमी 1 टेबलस्पून बटर घालया. बटर बरो मेल्ट जावंक जाय. मागीर बटर मेल्ट जाल्या उपरांत आमी आमचे खडे मसाले घालया. आमी घेतला कालाफ्रां, तिकी आणि पेपरकॉर्न. आता आमचे खडे मसाले बरे बटाटून आणि तेलान सुसुरल्या. आता आमी तेतून घालतली पियाव बरो भाजून घेवया. आमचो पियाव बरो भाजून येयला. आता आमी तेतून जिंजर गार्लिक पेस्ट घालया आणि बरे तळसावया. आता आमी आमचे टोमाट घालया आणि हो बरो बगार भाजून घेवया. आता आमचे फोंड बरे भाजून येयला. आता आमी तेतून मॅरिनेटेड बीफ घालया. बरे भाजून घेवया पयलीं. आता आमी आमचे बीफ भाजून घेतला. आता ते आमी धापून 50% शिजपाक दवरया. आता आमचे बीफ 50% जाले. आता आमी तेतून घालतली पोर्क आणि हे बरे भाजून घेवया बीफा बरोबर. आता आमी हे धाकून दवरया आणि बीफ आणि पोर्क सामके फुली कुक जाल्या उपरांत उकडया. आता आमचे मांस बरे भाजून येयला आणि शिजोन येयला आणि त्याचे उदकूय सामके आटला. आता आमी घालतली रेशियाद मसालो. रेशियाद मसालो घालून बरे भाजया आमी.
आता आम्ही मिरसांग घालूया. तुमकां जाल्यार मिरसांग पयलीं घालूं येता, आमकां चड तीख लायक नासता ताका आमी आतां घालता. आता आमचो रेशियात मसालो बरो भाजून येयला. आता आमी घालूया बॉइल्ड व्हेजिटेबल्स, कॅरट, पोटॅटोज आणि पीस आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आता हे 2-3 मिनिटां शिजून येयला. आता आमी हेतून घालूया मॅक्रोनी आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आमचो स्टू रेडी जाला. हो मातसो ड्राय हा, थोड्यांक ड्राय लायक, आमकां मातसो वेट स्टू लायक. सो आमी तो आमचो व्हेजिटेबल स्टॉक हा तो इल्लो घालया आणि मिक्स करून मातसो ग्रेवी करूया स्टूवाक, मातसो सॉसी स्टू हो. आणि ह्या वक्तार तुम्ही मीठूय कितले जाय ते पळोवया टेस्ट करून, कित्याक आमी सगळ्याक मीठ घातला मॅक्रोनी. सो हांगा टेस्ट करून जाय तितले मीठूय घालूं येता. पळयात आमचो स्टू सामको रेडी जाला. आता हेतून आमी व्हेजिटेबल स्टॉक घालून 5 मिनिटां शिजयला आनी सामको बरो ग्रेवी येयल्या ताका. तुमकां जाल्यार ड्राय करूं येता स्टू. आनी आतां आमी प्लेट आउट करूया.